नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जनतेच्या दरबारात शिवसेना कोणाची? न्यायालयातील सुनावणीनंतर शिंदे पहिल्यांदाच बोलले. मोठं विधान. आज शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडली. कपिल सिब्बल यांनी यावेळी जोरदार युक्तिवाद केला. राजकीय पक्ष हा विधिमंडळ पेक्षा मोठा असतो असं त्यांनी म्हटलं. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेमकी कोणाची यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा मोठा असतो असं त्यांनी म्हटलं. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेमकी कोणाची यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर विरोधी पक्षाच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. दरम्यान यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेना नेमकी कोणाची यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेवर आणि विरोधकांच्या टीकेवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना कोणाची याचं स्पष्ट उत्तर महाराष्ट्रातील जनतेनं आपल्या कौलातून दिलं आहे असं वक्तव्य त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलं आहे. आमच्याकडे 40 आमदार होते. आज जनतेने 60 आमदारांना निवडून दिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे जनतेच्या दरबारात शिवसेनेवरचा विश्वास सिद्ध झाला आहे. सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप करणं ही विरोधकांची आता जुनी रिपीट कॅसेट झाली आहे. जेव्हा एखादा निर्णय त्यांच्या बाजूने लागतो तेव्हा ते न्यायालयाचे कौतुक करतात आणि निर्णय विरोधात केला की न्याय व्यवस्था व निवडणूक आयोगावर आरोप करतात असा टोला यावेळी शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.